आपण नेहमी वजन कमी करण्याबद्दल बोलत असतो। अनेकांचा नवीन वर्षाचा संकल्प देखील हा असतो की यावर्षी वजन कमी करायचं आहे। पण असाही एक गट आहे की ज्यांना वजन कमी करण्याची नाही तर वजन वाढवण्याची गरज असते। जर तुमचा BMI हा 18.5 पेक्षा कमी असेल तर तुम्ही अंडरवेट कॅटेगरीमध्ये येता। म्हणजेच तुम्हाला वजन कमी करण्याची नाही तर वजन वाढवण्याची गरज आहे। वजन कमी असणारे जे लोक आहेत ते एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे अनेक आजारांना स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात। जर तुमचा BMI 18.5 ते 24.9 मध्ये असेल तर तुम्ही नॉर्मल वेट कॅटेगरीमध्ये येता। जर तुम्हाला तुमचा BMI माहिती नसेल तर तुम्ही अगदी सोप्या फॉर्म्युलाने तो काढून घेऊ शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्ही तुमचा BMI हा चेक करून घेऊ शकता। वजन कमी करणं जसं अवघड आहे तसंच अनेकांसाठी वजन वाढवणं हे अवघड बनलेलं असतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की वजन कमी असण्याची कारणं नक्की कोणती आहेत आणि यासाठी तुम्ही काय करू शकता। पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। वजन वाढवण्यासाठीची प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असतात। बऱ्याच वेळेला तरुण मुलींमध्ये जेव्हा लग्नाचं वय होतं त्यावेळेला आई किंवा घरातले त्यांच्या मागे लागलेले असतात की त्यांचं वजन वाढणं गरजेचं आहे। काही जणांना अशा ठिकाणी नोकरी करायची असते की त्या ठिकाणी विशिष्ट वजन असणं हे गरजेचं आहे। तर काही जणांचं त्यांचं प्रोफेशनच असं आहे की त्या ठिकाणी त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं ओव्हरऑल अपीअरन्स हा चांगला दिसणं, चांगला असणं हे त्यांच्यासाठी गरजेचं असतं। प्रत्येकाची वजन वाढवण्यासाठी असणारी जी कारणं आहेत ती वेगवेगळी असली तरीही तुमचं वजन नक्की का कमी आहे ते कारण शोधून काढणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणूनच वजन वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्याच्या अगोदर आधी बघूयात की आपलं वजन हे कोणत्या कारणामुळे हे कमी असू शकतं। सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे आहार। जे काही खाताय ते तुमच्या शरीरावर दिसत असतं, त्या पद्धतीनेच तुमचं शरीर हे बनत असतं। म्हणूनच तुमचं वजन जर कमी असेल तर त्यासाठी तुमचा आहार हे देखील एक कारण असू शकतं। तुमचा आहार अतिशय कमी असणं, खूप कमी खाल्लं तुमच्याकडून खाल्लं जाणं किंवा तुमचा आहार पोषक नसणं, तुमच्या आहारामधून शरीराला गरजेची असणारी पोषक घटक आहेत, पोषक तत्व आहेत ती तेवढ्या प्रमाणामध्ये न मिळणं हे सगळ्यात जास्त आढळणारं कारण आहे। दुसरं कारण आहे ते म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी। बऱ्याच वेळेला असं होतं की तुमचा दिवसभराचा जेवढा काही आहार आहे किंवा तुमचं कॅलरी इंटेक आहे त्या तुलनेने तुमची दिवसभराची हालचाल, शारीरिक हालचाल किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी ही खूप जास्त असते। तरुण मुला-मुलींमध्ये हे बऱ्याच वेळेला बघितलं जातं की त्यांची दिवसभराची जेवढी धावपळ चाललेली असते त्या तुलनेने त्यांचा आहार किंवा त्यांच्या आहारामध्ये असणारे पोषक घटक आहेत ते कमी असतात। परिणामस्वरूप त्यांचं वजन हे लवकर कमी होतं। तिसरं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स। काही जणांच्या आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांच्या घरातील किंवा त्यांच्या परिवारातील सगळेच सदस्य हे तुलनेने बारीक असतात। बऱ्याच वेळेला याचं कारण त्यांचं मेटाबॉलिझम हे देखील असू शकतं। त्यांचं मेटाबॉलिझम किंवा त्यांची चयापचय क्रिया इतरांच्या तुलनेनेही जास्त असते। त्यामुळे त्यांचा जेवढा कॅलरी इंटेक असतो ते जेवढं खातात ते त्या मानाने इतरांच्या तुलनेने त्यांचं मेटाबॉलिझम हे खूप फास्ट होतं। परिणामस्वरूप त्यांचं वजन हे कमी राहतं किंवा तेवढ्याच प्रमाणामध्ये राहतं। पुढचं कारण आहे ते म्हणजे शारीरिक आजार किंवा फिजिकल इलनेस। बऱ्याच वेळेला तुमचं वजन कमी असण्याचं कारण हा एखादा आजार स्वरूप देखील तुमचं वजन हे कमी असू शकतं। उदाहरणार्थ तुम्हाला पचन संस्थेशी निगडित एखादा आजार आहे जसं की IBS आहे तर अशा वेळेला तुम्ही जे काही खाताय ते व्यवस्थित पचत नाही किंवा तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागणं ही तक्रार देखील असू शकते की ज्यामुळे तुमचं वजन हे कमी राहू शकतं। किंवा तुम्हाला एखादा गंभीर स्वरूपाचा आजार झाला असेल, TB सारखा आजार झाला असेल अशा वेळेला देखील तुमचं वजन हे कमी राहू शकतं। पुढचं कारण आहे ते म्हणजे मेंटल इलनेस किंवा मानसिक आजार। कधी कधी एखादा मानसिक ताण खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशा वेळेला आपण आहाराकडे किंवा आपल्या खाण्यापिण्याकडे तितकंसं लक्ष देत नाही। यासाठी एखादा मानसिक आघात कारण असू शकतो किंवा एखादा मानसिक आजार हा देखील असू शकतो की ज्यामुळे तुमचं खाणं हे तुलनेने कमी असतं। तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे तेवढंसं नीट लक्ष देत नाहीत की त्यामुळे तुमचं वजन हे कमी राहू शकतं। आता बघूयात की असं आपल्याला कोणते बदल करायचे आहेत किंवा असे कोणते उपाय करायचे आहेत की ज्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकाल, तुमचे वजन हे वाढवू शकाल।
सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जर तुमचं वजन कमी आहे किंवा तुम्ही सतत इतरांचं बोलणं ऐकून जर कंटाळला असेल तर तुम्ही निराश व्हायचं काहीही कारण नाही आहे. आपल्याला एक कायम लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे, प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसारच शरीरामध्ये बदल हे घडत असतात. तुम्हाला त्याचं मूळ कारण समजलं आणि त्या दृष्टीने जर तुम्ही तुमचे उपाय चालू ठेवलेत की तुमच्यामध्ये बदल हे नक्की घडू शकतात. त्यासाठी तुम्हाला अंडर एस्टिमेट व्हायची किंवा उगाच स्वतःमध्ये आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं वाटून घेण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला, तुमचे स्वतःमध्ये असलेले चांगले गुण जर तुम्ही लक्षात घेतलेत आणि जर तुम्ही पॉझिटिव्हली प्रयत्न केले तर तुम्हाला त्याचे रिझल्ट हे नक्की मिळणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला 5 स्टेप करणं गरजेचं आहे आणि या पाचही स्टेप तेवढा तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही 5च्या 5ही स्टेप जर व्यवस्थित केले तर तुम्ही स्वतःमध्ये बदल हे नक्की घडून आणू शकाल. सगळ्यात पहिली स्टेप आहे ते म्हणजे 2C. आता हे 2C काय आहे तर ते म्हणजे कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी. तुम्हाला आई सांगतेय की तुझं वजन वाढणं हे खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या आजूबाजूंच्या बोलण्यामुळे कंटाळून तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुम्हाला तितकासा हा फरक जाणवणार नाही. पण तुम्हाला स्वतःला असं वाटेल की मला वजन वाढवायचं आहे किंवा मला माझ्यामध्ये चांगला बदल घडवून आणायचा आहे आणि तेव्हा तुम्ही जर कराल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट हा नक्की मिळेल. म्हणूनच मी स्वतःशी कमिट करणं गरजेचं आहे की मला माझं स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे, पॉझिटिव्ह बदल घडवून आणायचा आहे. हे तुम्ही स्वतःला पहिल्यांदा कमिट करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा C आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. कुठली चांगली गोष्ट करायची असेल तर थोडासा वेळ हा लागतोच. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मी 15 दिवस झाले प्रयत्न करते, माझं वजन वाढत नाहीये असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागतो, तुमच्या शरीराला थोडासा वेळ द्यायला लागतो. तुम्हाला स्वतःमध्ये बदल हे नक्की तुम्हाला जाणवते. दुसरी महत्वाची स्टेप आहे ते म्हणजे व्यायाम. तुम्ही बरोबर ऐकलं, ते म्हणजे व्यायाम. बऱ्याच वेळेला वजन कमी करण्यासाठी सांगितलं जातं की तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे, चालणं गरजेचं आहे. पण वजन वाढवण्यासाठी देखील व्यायाम हा तितकाच महत्वाचा आहे. माझी दिवसभरामध्ये खूप धावपळ होते, मला आणि माझं अगोदरच वजन कमी आहे, आणखीन मला व्यायाम करण्याची काय गरज, असा विचार न करता तुम्ही योग्य पद्धतीने योग्य व्यायाम केले तर तुम्हाला त्याचा फरक हा नक्की जाणवेल. व्यायामामुळे खरं तर आपल्या शरीरामध्ये 2 मोठे बदल घडून येतात. 2 आपल्याला महत्वाचे फायदे होतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी जेव्हा चांगल्या प्रकारे होते, तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा तुमची मसल स्ट्रेंथ वाढते, तुमची मसल्स बिल्ड व्हायला सुरुवात होतात. म्हणजेच काय, तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला तयार करण्यासाठी मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुमचं ओव्हरऑल ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तुमचे हार्मोन्स रेग्युलेट व्हायला मदत होते आणि दुसरं म्हणजे तुमची भूक वाढते, तुम्हाला चांगली भूक लागायला सुरुवात होते जेणेकरून तुम्ही जास्त खाऊ शकाल. म्हणूनच तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर नियमितपणे कोणता तरी एक व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता, तुम्ही जम्पिंग करू शकता किंवा सूर्यनमस्कार देखील करू शकता. पण त्यासाठी सातत्य असणं आणि नियमाने करणं हे गरजेचं आहे. तिसरी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे झोप. बरोबर आहे, जर आपण वेळेवर झोपलो तर आपण वेळेवर उठू शकू आणि तर आपला नाश्ता, आपलं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे वेळेवर होऊ शकेल. म्हणूनच रात्रीची झोप हे वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे. आपण जर रात्री वेळेवर झोपलो तर आपले हार्मोन्स हे व्यवस्थित राहतात. आपली स्लीप सायकल जेवढी चांगली असेल, आपण वेळेवर जेवढं उठू, वेळेवर जेवढं झोपू, तेवढे आपले हार्मोन्स आणि आपले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे चांगले राहण्यासाठी मदत होते. परिणाम स्वरूप आपल्याला वजन वाढवण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून वेळेवर झोपणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आयुर्वेदानुसार देखील तुम्ही जेवढं जागरण करता तेवढं तुमच्या शरीरामध्ये वात प्रकोप हा वाढायला लागतो. त्यामुळे तुमची स्लीप सायकल जेवढी चांगली असेल तेवढे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे वेळेवर झोपणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कमिटमेंट करायला सांगितली, वेळेवर झोपायला सांगितलं, व्यायाम करायला सांगितलं, पण खायचं काय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. चौथी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे आहार. आपण जे काही खातो तेच त्याच्यावरूनच आपलं शरीर घडत असतं आणि तेच आपल्या शरीरावर दिसत असतं. त्यामुळे आपला आहार हा तितकाच महत्वाचा आहे. यासाठी तुम्हाला 3 नियम पाळणं हे गरजेचं आहे. सगळ्यात पहिला नियम म्हणजे नो टू जंक फूड.
पिझ्झा, बर्गर, वडापाव हे खाऊन खाऊन अनेकांची वजन वाढलेली आपण बघितलेली आहेत. पण या पद्धतीने वाढलेलं वजन हे अनेक आजारांना देखील घेऊन येतं. आपल्याला अशा पद्धतीने वजन वाढवायचं नाही आहे, तर आपल्याला एक हेल्दी वेट वाढवायचं आहे. आणि यासाठी तुम्ही जंक फूड जेवढं कमी खाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही जेवढं जंक फूड कमी खाल तेवढंच तुमच्या पोटामध्ये इतर चांगल्या गोष्टी खाण्यासाठी, पोषक गोष्टी खाण्यासाठी जागा राहील, जी तुमच्या शरीरासाठी चांगली आहे. त्यामुळे जंक फूड हे कमीत कमी खाणं ही सगळ्यात पहिली स्टेप असली पाहिजे. दुसरी स्टेप आहे ते म्हणजे ईट फ्रिक्वेंट अँड स्मॉल मील्स. म्हणजेच काय, तुम्हाला छोटे छोटे पण वारंवार खायचं आहे. यासाठीच तुम्हाला सकाळी लवकर उठायला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही दिवसभरामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, तुमचा लंच, तुमचा डिनर किंवा मधल्या वेळेला असणारे जे तुमचे छोटे छोटे स्नॅक टाइम आहे ते सगळं व्यवस्थित खाऊ शकाल. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार वाढवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला एकाच वेळेला तुम्ही जास्त खाऊ शकत नाही. म्हणूनच तुम्ही थोड्या थोड्या वेळाने जेव्हा छोटे छोटे मील्स जेव्हा खात जाता तेव्हा तुमच्या कॅलरीज आपोआप वाढल्या जातात. तुमचा आपोआप इंटेक हा वाढला जातो आणि ते व्यवस्थित पचतं देखील. म्हणूनच तुम्ही थोड्या थोड्या वेळाने आणि थोडे थोडे तुमचे पदार्थ आहेत ते खाण्याकडे लक्ष द्या. तिसरा नियम आहे तो म्हणजे ऍड कॅलरीज. म्हणजे तुम्ही जे काही खाताय त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या कॅलरीज, चांगल्या पोषक घटकांच्या कॅलरीज कशा वाढवाल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही डाळ, भात, भाजी खाताय तर त्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. जेव्हा आपल्याला छोट्या छोट्या मधल्या वेळेमध्ये भूक लागतात, या वेळेला आपण काय खाऊ शकतो त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळेला तुम्ही ड्रायफ्रुट्स खाल्लेत, एखादा घरी बनवलेला चांगला लाडू खाल्लात, एखादी खीर प्यायलीत किंवा दही खाल्लं, किंवा जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड खाल्लं, तर अशामुळे तुम्हाला पोषक घटक देखील मिळतील. त्यावेळेची तुमची भूक देखील वाढेल आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. म्हणूनच तुम्ही जे काही खाताय त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरीज कशा पद्धतीने वाढवू शकता त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे 3 नियम जर व्यवस्थित लक्षात ठेवलेत आणि बरोबरीने तुम्ही घरी बनवलेला जर संतुलित आहार खाल्ला तर तुमच्या आहाराकडे तुम्हाला वेगळं लक्ष असं देण्याची गरजही लागणार नाही. 5वी स्टेप आहे ते म्हणजे मूळ कारण शोधून काढा. ट्रीट द कॉज. म्हणजेच काय, मुळात जर तुम्हाला पचन संस्थेशी निगडित एखादा आजार आहे, तुम्हाला IBS आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला IBS ची ट्रीटमेंट करावी लागेल आणि त्यानंतरच तुमचं वजन वाढायला सुरुवात होईल. म्हणूनच तुमचं वजन वाढवायचंय म्हणून फक्त खाण्यापिण्यामध्ये बदल करण्याबरोबरीनेच तर तुम्हाला त्याच्या बरोबरीने एखादा आजार आहे तर त्या आजाराची ट्रीटमेंट करणं, त्याची चिकित्सा करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. या 5वी स्टेप तुम्ही जर व्यवस्थित केल्यात, म्हणजेच तुम्ही स्वतःला कमिट केलं आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर तुमचं वजन हे नक्की वाढेल. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल हे नक्की होतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. तुम्हाला काही शंका असेल किंवा तुम्हाला मदतीची गरज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय नक्की करा. तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.